जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्न मधील मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज बघणार आहोत. बाकीच्या विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पाहायला भेटणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्केट स्ट्रक्चर अँड वेलफेअर इकॉनॉमिक्स या विषयाची विद्यापीठाची क्वेश्चन पेपर ही 70 मार्काची असणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. तर पेपरसाठी 28 मार्काला पासिंग असणार आहे. पेपर हा तुम्हाला मराठी as well as इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून येणार आहे. तुम्हाला ज्या भाषेत सोयीस्कर वाटेल त्या भाषेतून तुम्ही या विषयाची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकता. टोटल तुम्हाला परीक्षेत 6 प्रश्न विचारले जाणार आहे. तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 रिमेनिंग क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे तो फिल इन दी ब्लँक्स असणार आहे 6 मार्कासाठी. तर क्वेश्चन नंबर 2nd हा ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वर 18 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2 वर 18 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला विचारला जाणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 18 मार्काला विचारला जाणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणतेही 2 शॉर्ट नोटची उत्तरे लिहायची आहेत. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स देण्यात आलेले आहे. असे मिळून क्वेश्चन नंबर 1 ला 6 आणि 6 ला 10 असे मिळून 16 मार्क या ठिकाणी होतील. तर क्वेश्चन 2nd, 3rd, 4th, 5th यापैकी 4 पैकी कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची. म्हणजे 18 त्रिक 54 आणि वरचे 6 60 मार्क आणि खालचे 10 70 मार्क असे मिळून 70 मार्काचे ही क्वेश्चन पेपर असणार आहे. ओके. सो आता आपण क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th मध्ये कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील ते पाहूया आणि नंतर शॉर्ट नोट्सकडे वळूया. बघा इथं क्वेश्चन नंबर 2nd ते 5th पैकी ब्रॉड क्वेश्चन जे काही दिलेले आहे ते यापैकी आहे. नंबर 1 आहे डिफाइन द टर्म ऑफ मार्केट अँड एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. बाजाराचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वर्गीकरण आहेत ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. त्याचा व्यवस्थित चार्ट वगैरे काढून ते वन बाय वन तुम्ही स्पष्ट करू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन अँड स्टेट इट्स फीचर्स. ज्याला मराठीत म्हटलं जातं पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरा आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मोनोपॉली, ज्याला मक्तेदारी म्हटलं जातं आणि त्याचे काय करायचे आहे वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे आहे. स्टेट इट फीचर्स. तसंच नेक्स्ट आहे याच टॉपिक मधला एक्सप्लेन इन डिटेल्स इंट्रोडक्शन टू गेम थेअरी किंवा गेम थेअरी याबाबत जे काही आहे ते आपल्याला सविस्तर माहिती लिहायची आहे. नेक्स्ट आहे 2nd नंबर चॅप्टरवर आधारित डिफाईन मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन स्टेट इट फीचर्स. ओके. मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहे. नंतर आहे डिफाईन ओलिगोपॉली अँड स्टेट इट्स फीचर्स, ज्याला आपण एकाधिकार किंवा याला एकाधिकारच बाजार असं म्हटलं जातो आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 3 वर आधारित डिफाइन द टर्म ऑफ मार्केट फेल्युअर, एक्सप्लेन इट्स रिझन. ओके. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द नीड ऑफ द गव्हर्नमेंट फॉर इंटरव्हेन्स इन द इकॉनॉमी. हा 4 नंबर चॅप्टरवर आधारित माझ्या मते 3 नंबर चॅप्टरवर आधारितच प्रश्न आहे. तर 4 नंबर चॅप्टरवर आधारित प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल्स मेजर्स टू इम्प्रूव्ह वेलफेअर. ओके. कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल वेलफेअर, त्याच्याशी संदर्भातले जे काही वेगवेगळे मेजर्स आहेत ते या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहे. किंवा स्पेसिफिक तुम्हाला विचारलं जाईल एक्सप्लेन गव्हर्नमेंट स्कीम ऑफ एज्युकेशन, म्हणजे 14 वर्षापर्यंत मुलांना फ्री शिक्षण देणं, स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देखील द्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न क्वेश्चन नंबर 2nd ते क्वेश्चन नंबर 5 मधले दिलेले आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स.
ज्या तुम्हाला क्वेशन नंबर 6 मध्ये विचारल्या जातील. कोणत्याही तुम्हाला 2 लिहायच्या आहे. तुम्हाला एकूण 4 विचारल्या जातील. पहिलीच महत्त्वाची आहे सोर्सेस ऑफ मोनोपॉली. नेक्स्ट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. नंतर आहे मोनोपॉली. नंतर आहे कलेजिव्ह अँड नॉन कलेक्सिव्ह ऑलिगोपॉली. नंतर आहे ओलिगोपॉली. नंतर आहे 5वं ओलिगोपॉली. नंतर 6 नंबर आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. इथे तुम्हाला परीक्षेमध्ये स्पेसिफिक जर का विचारलं तर यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती लिहू शकता. नंतर मग अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे जी-डी-पी आणि जी-एन-पी. दोघांपैकी एक विचारलं जाईल किंवा दोन्ही पण विचारलं जाईल. नेक्स्ट पुढची पण महत्त्वाची आहे डिस्ट्रिब्युशन ऑफ इन्कम अँड वेलफेअर. नंतर आहे 4 नंबर चॅप्टरवर आधारित कन्सेप्ट ऑफ वेलफेअर. 3 नंबर चॅप्टरवर आधारितच आहे हा वेलफेअरचा भाग. नेक्स्ट आहे 10, 11, 12, 13, 14 हे सगळे 4 नंबर चॅप्टरवर आधारित प्रश्न आहेत. ज्यात तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये मनरेगा, मुद्रा लोन, स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर पी-एम किसान योजना, स्वच्छ भारत अभियान, नंतर आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना अशा काही महत्त्वाच्या योजना आहे किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड सुद्धा काही एज्युकेशन लोन आहे, स्कॉलरशिप आहे, फ्री ऑफ एज्युकेशन फॉर अंडर 14 इयर्स ऑफ चाइल्ड ह्या पण दिलेल्या आहे. काही पेन्शन स्कीम आहे. असे देखील काही महत्त्वाचे इम्पोर्टंट शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या विषयाच्या क्वेशन पेपरची तयारी करू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये मार्केट स्ट्रक्चर आणि वेलफेअर इकॉनॉमिक या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.